नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपली जर ग्रामसेवक पदासाठी पेसा क्षेत्रामधील जर परीक्षा असेल तर आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. यामध्ये आजचा टॉपिक असणार आहे आपत्ती व्यवस्थापन. मित्रांनो, प्रत्येक शिफ्टमध्ये या टॉपिकवर आपल्याला 1 ते 2 प्रश्न बघायला मिळत आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ काही जास्त लेंदी किंवा मोठा नाहीये, छोटा व्हिडिओ आहे. बघा आपल्याला किती प्रश्न येतात यापैकी. चला सुरू करूया. आजचा पहिला प्रश्न असणार आहे, महाराष्ट्रामध्ये माळीणगाव दुर्घटना कोणत्या वर्षी झाली होती? मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत याचे आपल्याला ऑप्शन दिलेले नाहीत. आपला जर अभ्यास झालेला असेल तरच आपल्याला या प्रश्नाची उत्तरे येणार आहेत. बघा आपल्याला येतं का याचं उत्तर. महाराष्ट्रामध्ये माळीणगाव दुर्घटना, काय आहे प्रश्न? माळीणगाव दुर्घटना कधी झाली होती? तर हे माळीणगाव दुर्घटना जी आहे ते म्हणजे भूस्खलन झालेलं होतं. बघा काय आहे याचं उत्तर. तर माळीणगाव दुर्घटना ही 30 जुलै 2014 रोजी झालेली होती. बघा पुढचा प्रश्न बघा. भारतातील पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना, भारतातील पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना कोणी प्रसिद्ध केली? आपल्याला IBPS पॅटर्न नुसार परीक्षेमध्ये 5 ऑप्शन बघायला मिळणार आहेत. आपल्याला जर ऑप्शन माहिती नसतील तर आपला जो अभ्यास आहे त्यावरून आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. काय असणार आहे भारतातील पहिली आपत्ती व्यवस्थापन योजना? तर याचं उत्तर असणार आहे माननीय नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केली होती. पुढचा प्रश्न बघा. भोपाळ दुर्घटना कोणत्या वायूमुळे झाली? कोणत्या वायूचं लिकेज झाल्यामुळे भोपाळ वायू दुर्घटना झालेली आहे? काय असणार आहे याचं उत्तर? आपल्याला जर उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगायचं आहे. भोपाळ दुर्घटना ही कोणत्या वायूमुळे झाली? तर याचं उत्तर असणार आहे मेथिल आयसोसायनेट. या वायूच्या गळतीमुळे भोपाळ दुर्घटना झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा. आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आपत्ती निवारण दिन, आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन कधी असतो तो? तर आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन हा 13 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख कोण आहेत? कोण असतात? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समिती, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट समितीचे प्रमुख कोण? राष्ट्रीय आपत्ती म्हणजे नॅशनल डिझास्टर व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट. या समितीचे प्रमुख कोण असतात? कोणते सचिव असतात? याचं उत्तर काय असणार आहे? तर याचं उत्तर असणार आहे कॅबिनेट सचिव हे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमुख असतात. पुढचा प्रश्न बघा. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मंत्रालय कोणते? म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन हे कोणत्या मंत्रालयाच्या अंडर काम करते? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचे प्राधिकरण मंत्रालय कोणते? तर काय असणार आहे याचं उत्तर? आपण जर विचार केला थोडा प्रश्नावर तर याचं उत्तर येणार आहे आपल्याला. याचं उत्तर असणार आहे गृह खाते, गृह मंत्रालय हे आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. दुष्काळ म्हणजे काय? दुष्काळाची व्याख्या आपल्या सर्वांना येतेच. तर दुष्काळ म्हणजे काय असतो? दुष्काळ 2 प्रकारचे असतात. सध्या पावसाळा सुरू आहे. अतिवृष्टी झाली तर कोणता दुष्काळ होतो? अतिवृष्टी झाली तर ओला दुष्काळ होतो आणि आपले पिकांचे नुकसान होते. तर याला आपण सहसा दुष्काळ म्हणत नाही. मग दुष्काळ कशाला म्हणतो? म्हणजे एखाद्या विशिष्ट ठिकाणी जो पाऊस पडतो तो जर विशिष्ट प्रमाणात नाही पडला, म्हणजे त्या ठिकाणची पाण्याची गरज पूर्ण होत नसेल तेवढ्या पावसामुळे, तर त्याला आपण दुष्काळ असे म्हणतो. म्हणजे जेवढा पाऊस रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा कमी पाऊस पडणे याला दुष्काळ म्हणतो. बघा, दीर्घकाळ पाऊस न पडणे याला आपण दुष्काळ म्हणतो. तर आपण 2 टर्म बघितल्या होत्या दुष्काळच्या. अतिवृष्टी झाली तर आपण कोणता? ओला दुष्काळ. आणि पाऊस जर नाही पडला तर त्याला आपण कोरडा दुष्काळ असे म्हणतो. पुढचा प्रश्न. भारतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था कोठे आहे? म्हणजे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेचे मुख्यालय कोठे आहे भारतामध्ये? तर याचं उत्तर असणार आहे नवी दिल्ली.
पुढचा प्रश्न बघा, लातूर मधील भूकंप कोणत्या वर्षी झाला होता? लातूरमध्ये किल्लारी येथे भूकंप झाला होता, तर तो कधी झाला होता? अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये बघायला मिळणार आहेत. आपला जर त्या जिल्ह्याशी रिलेटेड पेपर असेल तर आपत्ती व्यवस्थापन मध्ये आपल्याला हे प्रश्न बघायला मिळणारच आहेत. त्यामुळे हे प्रश्न आपण किंवा याच्याशी रिलेटेड जे टर्म किंवा ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघून जायच्या आहेत. लातूर मधील भूकंप कोणत्या वर्षी झाला या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 1993 मध्ये लातूर येथील किल्लारी येथे भूकंप झाला होता. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, भारताने आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी मंजूर केला? तर आपत्ती व्यवस्थापन कायदा कधी मंजूर केला? तर याचं उत्तर असणार आहे 23 डिसेंबर 2005 रोजी भारताने आपत्ती व्यवस्थापन कायदा मंजूर केलेला होता. मित्रांनो, अशाच प्रश्नांच्या आणि उत्तरांच्या सेशनसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि याची PDF तुम्हाला हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. असेच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी घेऊन येत असतो. धन्यवाद.